नमस्कार मित्रांनो, एम एस स्टडी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत। तर तुमच्यापैकी भरपूर मुलांकडे ही माहिती अजून आलेली नाही। तर सर्वात पहिले तुम्हाला तर सर्वांना माहिती झालं असेल की आपले नवीन पोलीस भरतीचं जे फॉर्म आहेत ते उद्यापासून भरण्यास सुरुवात होणार आहेत। म्हणजे 29 ऑक्टोबरपासून जे पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहेत। तर याच्यानंतर जे महत्त्वाची जे मुलांना माहितीची गरज आहे तर ती आहे पोलीस भरती कास्टनुसार रिक्त जागेचा मुलांना जो अहवाल आहे तो लागत आहे। म्हणजे कोणत्या कास्टसाठी समजा काय जोही तुम्हाला जिल्हा लागत असेल तर तिथे किती पदे रिक्त आहेत तर तो जे जाहीर झाला आहे आणि त्याच्या संदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्या प्रत्येक कॅटेगरीनुसार किती पदे रिक्त आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आणि त्याच्यानंतर फॉर्म भरण्यास आपल्याला जे 1 महिना मिळालेला आहे, म्हणजे पूर्ण नोव्हेंबर जे आपला पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यामध्ये जाणार आहेत। आणि काही जे दिवसांपूर्वी जे 1 तारखेपासून फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहेत तर ते माहितीवरती जे पूर्वी मी पण व्हिडिओ बनवलेला होता तर त्याच्यापूर्वीच जे आपले पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात झाले आहेत। आणि तुमच्यापैकी भरपूर मुलांनी विश्वासही नव्हता ठेवला की इतक्या लवकर पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होईल। तर पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यासुद्धा उद्यापासून आपली सुरुवात होणार आहेत। आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात आपण। तर सर्वात पहिले आपण पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी तर या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत तर ते बघूयात। आणि कास्टनुसार जे आपण पदे बघणार आहोत तर एकूण पदे जे 100 पदे रिक्त आहेत। आणि कास्टनुसार जर बघायचं झालं तर तुम्ही इकडे बघू तर ओपनसाठी जे 7 पदे आहेत, म्हणजे एकूण ओपनला जे 7 जागा आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वसाधारणला 4 जागा आहेत, म्हणजे मुलांसाठी 4 जागा आहेत आणि महिलांसाठी जे इथे त्यांनी दिलं 2 जागा। त्याच्यानंतर EWS साठी 13 जागा आहेत एकूण, त्याच्यामध्ये सर्वसाधारणसाठी 3, महिलांसाठी 4 जागा आहेत। SCBC साठी बघू शकता 14 जागा आहेत। त्याच्यानंतर OBC साठी इकडे दिलं आहेत त्यांनी 34 जागा आहेत आणि सर्वसाधारणसाठी 9, महिलांसाठी 10 जागा। त्याच्यानंतर विमाप्र, भजड, भजक, भजब आणि विजा अजमाती आणि इथे अजाब इथे बघू शकता तुम्ही 15 जे एकूण जागा आहेत। त्याच्यानंतर सर्वसाधारणला 4 जागा, महिलांसाठी 5 जागा। तर एकूण जे कॅटेगरीनुसार त्यांनी दिलं ते सर्वसाधारण म्हणजे मुलांसाठी आणि महिलांसाठी आहेत। त्याच्यानंतर खेळवणूंसाठी त्यांनी ते जागा दिल्या आहेत। त्याच्यानंतर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक अशा सर्व जे राखीव ज्या जागा आहेत तर त्यांनी दिलेले आहेत। तर तुम्ही त्याच्यानुसार बघून घ्या, म्हणजे पुढचा आपल्याला व्हिडिओ बघण्यास पुढच्या PDF बघण्यास आपल्याला मदत मिळेल। तर रत्नागिरी चालकच्या आपण इकडे बघू शकतात तर पोलीस शिपाई चालक रत्नागिरी जिल्ह्यांचंच आपण बघत आहोत। तर इथून एकूण जागा जे 8 आहेत, म्हणजे एकूण 8 जागांसाठी भरती होणार आहेत। तर जागा तर चालकसाठी कमीच असतात। तर इकडे बघू शकता तुम्ही ओपनसाठी 4 जागा आहेत, EWS साठी 1, SCBC साठी 1 आहेत, OBC साठी नाही आहेत, विमाप्र आणि हे जे दुसऱ्या कॅटेगरी आहेत इथे एकही जागा नाही आहेत, फक्त इथं अजा आणि अज साठीच इथे जागा आहेत। आणि सर्वसाधारण इकडे बघू शकतात तुम्ही। तर असं तुम्ही प्रत्येक ज्याही याच्यामधनं तुम्हाला फॉर्म भरायचा, जसं तुम्हाला जर माजी सैनिकमधनं फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही इकडे बघू शकता तिथे ओपनसाठी 1 जागा आहेत। आणि आता दुसरा जिल्हा बघूयात आपण, तर पोलीस शिपाईचं इकडे बघू शकतात पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे। तर इथे एकूण जे 133 पदे रिक्त आहेत तर त्यांनी ते दिलेले आहेत। कॅटेगरीनुसार बघायचं झालं तर ओपनसाठी 47 जागा आहेत राखीव, त्याच्यानंतर म्हणजे सर्वसाधारणसाठी 16 जागा, महिलांसाठी 14 जागा, खेळाडूंसाठी जे ओपनमधनं 2 जागा आहेत, EWS साठी इकडे बघू शकतात, SCBC साठी इतर मागास प्रवर्ग, त्याच्यानंतर विमापुर, असं प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्ही इकडे बघू शकतात अजाती अजमाती इकडे सर्व त्यांनी कॅटेगरी दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर महिलांसाठी तुम्ही इकडे बघू शकतात, या महिलांसाठी ते जागा त्यांनी दिलेल्या आहेत। आणि प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, भूकंपग्रस्त असे सर्व जागा आहेत त्यांनी कॅटेगरीनुसार तिथे दिलेल्या आहेत। तर इथे OBC साठी एकही जागा नाही आहेत, तर कोणत्याच OBC मध्ये कुठल्याच घटकासाठी इथे एकही जागा नाही आहेत, तर तुम्ही इकडे बघू शकतात। आणि पूर्ण जिल्ह्यांचं जर तुम्हाला लागत असेल तर मी टेलिग्राम चॅनलवरती सर्व जिल्ह्यांचे जे PDF आहेत तर ते मी तुम्हाला सेंड करतो, तिथे तुम्ही बघून घ्या। कारण की मी प्रत्येक जर जिल्ह्यावरती जर व्हिडिओ बनवला तर खूप मोठा होईल, तर त्याच्यामुळे जे मी पूर्ण जिल्ह्यांचे जे PDF आहेत ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सेंड करतो।